मंडळी, आज आपण एका महत्त्वाच्या आणि सध्याच्या ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. हा विषय थेट आपल्या देशाच्या लोकशाहीशी, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी आणि आपल्याला दाखवल्या जाणाऱ्या वास्तवाशी जोडलेला आहे. सध्या देशभरातील विद्यार्थी आंदोलन करतायत हे तर आता तुम्हाला माहितीच आहे. नीट परीक्षेमध्ये गैरप्रकार झाला, त्यानंतर कितीतरी विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि या सगळ्यामुळं नैतिक जबाबदारी म्हणून देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा एवढ्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करतायत. यामध्ये मग विरोधी पक्षातील लोक या विद्यार्थ्यांना सपोर्ट करतायत आणि हे सगळं सुरू असताना, विद्यार्थ्यांचं शांततेत आंदोलन सुरू असताना, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मेन स्ट्रीम मीडिया मात्र तुम्हाला वेगळंच चित्र दाखवतोय. नॅशनल न्यूज चॅनल्सच्या एसी स्टुडिओमध्ये बसलेले अँकर्स अगदी ओरडून ओरडून तुम्हाला सांगतायत की हे आंदोलन कसं देश विरोधी आहे. पडद्यावर मोठे ग्राफिक्स आणि एकदम डेंजर असं म्युझिक लावून दावा केला जातोय की हे विद्यार्थी म्हणजे सामान्य नागरिक नसून देशाचे तुकडे करण्याचा विचार करणारे दहशतवादी आहेत. आणि कहर म्हणजे काही ठराविक न्यूज चॅनल्स ही गोष्ट सातत्यानं दाखवत आहेत. या चॅनल्सना सोशल मीडियावर गोदी मीडिया म्हणून ओळखलं जातं. वाईट गोष्ट ही आहे की सध्या देशातले हिंदीमधले बऱ्यापैकी मेनस्ट्रीम न्यूज चॅनल्स हे गोदी मीडियाचा भाग झालेत. आता यातले कोणते चॅनल्स आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. हे न्यूज चॅनल्स विद्यार्थी आंदोलनाला कशा प्रकारे कव्हर करतायत, सोशल मीडियामुळे त्यांचा खोटारडेपणा कसा उघड होतोय आणि या सगळ्या प्रकारामुळे लोकांचा मेनस्ट्रीम मीडियावरून कसा विश्वास उडत चाललाय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. जेव्हा जेव्हा देशात मोठं आंदोलन उभं राहतं, मग ते शेतकऱ्यांचं असो, कामगारांचं असो किंवा मग विद्यार्थ्यांचं असो, गोदी मीडियाची एक ठरलेली स्क्रिप्ट असते. यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात लोकप्रिय टप्पा म्हणजे फॉरेन फंडिंगचा अँगल शोधायचा. कोणत्याही आंदोलनाने थोडा जोर धरला की लगेच या चॅनल्सवर बातम्या झळकू लागतात की या आंदोलनामागं परदेशी शक्तींचा हात आहे. कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय टूलकिटचा उल्लेख केला जातो, जॉर्ज सोरोस सारख्या नावांचा संदर्भ दिला जातो आणि असा भास निर्माण केला जातो की हे गरीब शेतकरी, कामगार किंवा विद्यार्थी स्वतःच्या बुद्धीने रस्त्यावर उतरलेलेच नाहीत, तर त्यांना परदेशातून पैसे पुरवले जात आहेत. अशा प्रकारच्या बातम्यांमागे एक अतिशय सोपी पण घातक अशी रणनीती असते. ती म्हणजे एकदा का तुम्ही आंदोलकांना परदेशी पैशांवर चालणारे देशद्रोही ठरवलं की मग त्यांच्या मूळ मागण्या काय आहेत, त्यांच्या व्यथा काय आहेत यावर चर्चा करण्याची गरज उरत नाही. मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष भरकटवण्यासाठी आणि आंदोलनाविषयी सर्वसामान्यांच्या मनात चीड निर्माण करण्यासाठी हा फॉरेन फंडिंगचा अँगल अतिशय पद्धतशीरपणे वापरला जातो. आत्ताच्या विद्यार्थी आंदोलनात देखील चीन कनेक्शन, पाकिस्तान कनेक्शन हे सगळं आलंच, पण एका चॅनलने तर थेट अमेरिकेच्या CIA सोबत कनेक्शन जोडलं. काही काही न्यूज चॅनल्स तर हे पण सांगत होते की जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना झोमॅटो, स्विग्गीवरून येणारं अन्न देखील विदेशातून पाठवलं जात आहे. पण सोशल मीडियावरचे व्हिडिओ वेगळंच सांगत होते. एका व्हिडिओमध्ये तर आंदोलक विद्यार्थीच तिथल्या पोलिसांना हेच स्विगी, झोमॅटोवरून आलेले पिझ्झा, बर्गर वाटताना दिसत होते. बरं, हे झालं फॉरेन फंडिंगचं. हा मुद्दा झाला की मीडिया स्क्रिप्टचा दुसरा आणि महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे आंदोलकांना हिंसक आणि अराजकतावादी ठरवणं. आंदोलनात हजारो लोक शांततेत निदर्शनं करत असतात, पण गोदी मीडियाचा कॅमेरा तिकडे जात नाही. कुठल्या तरी कोपऱ्यात काहीतरी किरकोळ वाद झाला, पोलिसांसोबत झटापट झाली, तर तोच व्हिडिओ दिवसभर लूपवर चालवला जातो आणि सांगितलं जातं की बघा बघा, हे आंदोलक कसे हिंसक झालेत. मग पोलिसांनी त्यांचं काम केलं तर काय बिघडलं? अनेकदा तर जुने व्हिडिओ किंवा दुसऱ्याच कुठल्या तरी घटनेचे फुटेज जोडून त्या आंदोलनाचे असल्याचं दाखवलं जातं आणि हे सगळंच या आंदोलनात होताना दिसतंय. एखाद्या ठिकाणचं फुटेज घ्यायचं आणि दिवसभर तेच दाखवायचं. सीजेपी के गुंडे, सीजेपी ने की तोडफोड अशा कितीतरी लाईन्स वापरून हे न्यूज चॅनल्स क्लिकबेट बातम्या करत होते. जेव्हा एखाद्या सर्वसामान्य माणूस टीव्हीवर असं पाहतो की आंदोलक पोलिसांना मारहाण करतायत, तेव्हा त्याची सहानुभूती साहजिकच पोलिसांच्या आणि पर्यायानं सरकारच्या बाजूने जाते. आणि नेमकं हेच साध्य करणं या कव्हरेज मागचा मुख्य उद्देश असतो. पण आंदोलनातली खरी परिस्थिती सोशल मीडियावर समोर आली. सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओमधून समजलं की आंदोलनात युनिफॉर्ममध्ये नसलेले गुंड लोक विद्यार्थ्यांना पोलिसांची काठी वापरून मारत होते. कितीतरी पोलीस स्वतःच आजूबाजूच्या गाड्यांची तोडफोड करत होते जेणेकरून विद्यार्थ्यांवर नाव घेता येईल. आणि या सगळ्यात सोशल मीडियावर असेही व्हिडिओ आले जिथे आंदोलकच दमलेल्या पोलिसांना, आजारी पडलेल्या पोलिसांना मदत करतायत. आता या सगळ्या गोष्टी तर काही वर्षांपूर्वीपर्यंत चालतच होत्या, पण आता यात तंत्रज्ञानाची, विशेषतः AI ची देखील भर पडली आहे, जे खरंच खूप गंभीर आहे. आधी फक्त शब्दांचा खेळ करून बातम्या फिरवल्या जायच्या, पण आता AI चा वापर करून खोटे व्हिडिओ आणि फोटो तयार करणं हा प्रकार देखील सर्रास दिसतोय. मोठमोठे न्यूज चॅनल्स देखील टीव्हीवर चक्क खोटे फोटो तयार करून बातम्या देत होते आणि त्यामध्ये अगदी छोट्या अक्षरांमध्ये AI जनरेटेड असं लिहित होते, जे की टीव्हीवर बघणाऱ्याला दिसणारही नाही.
आणि मग त्याला वाटेल की टीव्हीवर जे दिसतंय ते खरंच आहे. एनडीटीव्हीने तर या बाबतीत कहरच केला. त्यांचा हा व्हिडिओ पहा. यामध्ये दिसतंय की काही तरुण एका कारची तोडफोड करतायत आणि ती एवढी क्लिअरली फेक दिसते की बारकं पोरगं पण सांगेल की हे एआय जनरेटेड आहे. तीच गोष्ट या दुसऱ्या एका न्यूजची, ज्यामध्ये काही तरुणांनी पोलिसांना मारलेलं दिसतंय. यात अगदी छोट्याशा फॉन्टमध्ये लिहिलंय की हे एआय जनरेटेड आहे, पण पटकन बघणाऱ्याला हे लक्षातही येणार नाही. बरं, काही वेळा ट्रोल पेजेसवरून वेगळे वेगळे व्हिडिओ, फोटो तयार करून ते व्हायरल केले जातात आणि टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये हे तथाकथित व्हायरल व्हिडिओंची सत्यता न पडताळताच बातम्यांचा भाग बनवले जातात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओनुसार अशी सुरुवात करून अँकर्स अत्यंत निर्लज्जपणे खोटा नरेटिव्ह प्रस्थापित करतात. एआयचा हा वापर फक्त चुकीची माहिती पसरवण्यासाठी नाही, तर लोकांच्या मनात संभ्रम आणि भीती निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक केला जाणारा हा एक प्रकारचा मानसिक खेळ आहे. तसं आत्ताचे हे जेनझी आंदोलक खरं तर या गोष्टींनाही भीक घालत नाहीयेत. एनडीटीव्हीच्या एआय व्हिडिओची टर उडवणारा हा व्हिडिओ बघा. मुझे लगा था कि एआई है, लेकिन ये रियल है। एकूणच जेनझी इतक्या क्रिएटिव्हली हे आंदोलन करते की त्यापुढे गोदी मीडियाचा फोलपणा चेष्टेचा विषय बनलाय. आधीपर्यंत असं म्हटलं जायचं की पत्रकाराचा पेन आणि शाई हे खूप मोठं शस्त्र आहे, पण त्या शस्त्राचा वापर जेव्हा चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी केला जातो, तेव्हा मात्र सामान्य जनतेलाही तेच शस्त्र वापरावं लागतं. आजकालच्या तरुण पिढीकडे असलेला मोबाईल हे त्यांचं शस्त्र आहे. जेव्हा टीव्हीवरचे हे प्रस्थापित न्यूज चॅनल्स आपल्या स्टुडिओतून खोटं नरेटिव्ह चालवत असतात, तेव्हा ग्राउंडवर उभा असलेला एखादा सामान्य नागरिक, एखादा स्वतंत्र पत्रकार किंवा यूट्यूबर आपला कॅमेरा चालू करतो आणि लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करतो. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, मग ते यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो किंवा एक्स असो, लोकांना त्या गोष्टी पाहायला मिळतात ज्या टीव्हीवर कधीच दाखवल्या जाणार नाहीत. तिथं दिसतं की कसं कडाक्याच्या थंडीत किंवा पावसात देखील आंदोलक शांततेत बसलेत, शांततेत मोर्चा नेत आहेत. तिथे दिसतं की पोलिसांकडून कसा लाठीचार्ज होतोय, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या जात आहेत आणि पाण्याचे फवारे मारले जात आहेत. टीव्ही चॅनल्स एकीकडे सांगतात की आंदोलक पोलिसांना मारत आहेत, ते सोशल मीडियावरचे व्हिडिओ उघड करतात की खरं तर निशस्त्र आंदोलकांवरच आणि विद्यार्थ्यांवरच कसा निर्दयीपणे हल्ला होतोय. ही जी दोन वेगळी चित्र लोकांसमोर उभी राहतात, त्यातून खरं तर एक मोठी क्रांती घडतीये. एखादी व्यक्ती जेव्हा टीव्हीवरची बातमी पाहते आणि लगेच आपल्या मोबाईलवर त्याच घटनेचा ग्राउंड रिपोर्ट पाहते, तेव्हा तिला समजतं की आपल्याला कसं मूर्ख बनवलं जातंय. सोशल मीडियाने लोकांना एक असा आरसा दिलाय ज्यामध्ये मुख्य प्रवाहातील मीडियाचा विद्रूप आणि खोटारडा चेहरा स्पष्टपणे दिसतोय. जेव्हा एआयचा वापर करून बनवलेले खोटे फोटो, व्हिडिओ टीव्हीवर दाखवले जातात, तेव्हा ट्विटरवरचे फॅक्ट चेकर्स काही मिनिटातच त्या फोटोंची आणि व्हिडिओंची पोलखोल करतात. ते पुराव्यानिशी सिद्ध करतात की हा फोटो कसा एडिट केलेला आहे आणि मूळ फोटो काय होता. हा फॅक्ट चेकिंगचा वेग आणि सोशल मीडियाची पोहोच एवढी मोठी आहे की आता गोदी मीडियाचा खोटारडेपणा लपून राहू शकत नाही. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आता लोकांचा मेनस्ट्रीम मीडियावरून, म्हणजे टीव्हीवरच्या न्यूज चॅनल्सवरून आणि मोठ्या वृत्तपत्रांवरून विश्वास झपाट्याने उडत चाललाय. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्या माध्यमांकडे आदराने पाहिलं जायचं, ती माध्यमं आज केवळ सत्तेची हुजरेगिरी करणारी आणि सत्ताधाऱ्यांची PR एजन्सी म्हणून काम करणारी साधनं बनलीत, हे वास्तव आता सर्वसामान्यांना समजू लागलंय. घरातली जुनी पिढी आजही सवयीनं रात्री 8 वाजता टीव्ही लावून बातम्या पाहत असली, तरी तरुण पिढीनं मात्र या न्यूज चॅनल्सकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. तरुणांना बातम्या हव्या असतात, पण त्यांना अँकर्सचा आरडाओरडा नको असतो. त्यांना वस्तुस्थिती हवी असते, प्रोपगंडा नको असतो. शेवटी एवढंच सांगेल की जोपर्यंत आपण नागरिक म्हणून जागृत आहोत, जोपर्यंत आपण आपल्याला दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक माहितीवर प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतोय, तोपर्यंत कोणतीही सत्ता किंवा कोणताही गोदी मीडिया आपला विचार करण्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही. टीव्हीवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या माध्यमातून माहिती तपासून पाहण्याची सवय आपण सगळ्यांनी लावून घेतली पाहिजे. बाकी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आजच्या मेनस्ट्रीम मीडियाची अवस्था खरोखरच इतकी वाईट झाली आहे का? तुमचा स्वतःचा या गोदी मीडियाबद्दल आणि त्यांच्या आंदोलनाच्या कव्हरेजबद्दल काय अनुभव आहे? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.